सुंदर ते धान भुवे विटेवरी, 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 सुंदर ते धान भुवे विटेवरी. इकडल्या पक्षाचा पाय आहे. करकटेवरी ठेवुनिया, करकटेवरी ठेवुनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. तळपती श्रवणी मकर कुंडले, कुंडले तळपती श्रवणी हो मकर कुंडले, तळपती श्रवणी मकर कुंडले, तळपती श्रवणी हो कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा, हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा, हार गळा कासे पितांबर. हो कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी तुळशी हार गळा कासे पितांबर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, टाळ वाजव फक्त. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, का म्हणे माझे हेची सर्व सुख, का म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. पाहिन श्रीमुख आवडीने, तुळसी हार तुळसी हार गळा कासे पितांबर.
पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी गिनते यार झाले ओ साजनी साजनी झाले ओ साजनी 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 विठ्ठल बरवा बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ साजनी सुख झाले ओ साजने राम ओ हा विठ्ठल बरवा बरवा ओ हा विठ्ठल बरवा बरवा ओ हा माधव बरवा बरवा माधव बरवा बरवा ओ हा बरवा बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा विठ्ठल बरवा बरवा ओ हा विठ्ठल बरवा बरवा सोनी ताची जोडी विठ्ठली आवडी आवडी ओ म्हणून विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा बरवा ओ हा माधव बरवा 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 आवडे रामनोनी विठ्ठली आवडे राम हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे अपर कृपा देवर बाबर कुमार बाबर कुमार अपर कृपा बाबर बाबर कुमार देवी वर राम ओ हा विठ्ठल बरवा बरवा ओ हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करो हरि कथा देणे सदा चित्ता समाधान देणे सदा चित्ता समाधान देणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्वानंता सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो
कोठे आठवची ना अस्वईसा कोठे आठवती नाही अस्वईसा कोठे आठवची नाही अस्वईसा कोठे आठवती नाही देहीच विदेही भोगोदशा देहीच विदेही भोगोदशा देहीच विदेही भोगोदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्नी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्नी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येती पाप पुण्यंगा लागून येते पाप पुण्य लागून येते पाप पुण्य सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो आनंदे निर्भर आनंदे निर्भर ढोबार कुमारी जय 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 ढोबार हरी जय 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 ढोबार हरी जय 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 हा 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 भजन रत्न महेशजी महाराज भगुरे गुरुजी आणि त्यांना साथ देतील गोड आवाजाचे संगीत अलंकार भजन सम्राट प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी मृदंगाची साथ विकास महाराज बेलुकर यांचे दोनही पोले महाराज दोनही विद्यार्थी सदा नाम घोष 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 सदा नाम घोष सदा नाम घोष करु हरि कथा करु हरि कथा सदा नाम सदा घोष नाम सदा नाम करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष घोष करो हरि कथा सदा नाम घोष करो हरि कथा सदा नाम घोष घोष करो हरि कथा सदा नाम सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष
निर्भर आनंदे 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 निर्भर डुलत सो आनंदे आनंदे आनंदे
सारे मरे म मरे मदा 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 नि धनी धनी सा धनी सारे रे सारे नि सा धनी मदनी सा धनी सा नि सा मदनी सा धनी सा नि सा मदनी सा धनी सा नि सा घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो आस्वाईसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार
आनंदे निर्भर डुल्लत असो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुल्लत असो. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी. बरनऊ रघुबर बिमल जसो जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बलबुद्धि विद्या देव मोही हरऊ कलेस विकार. महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृश. स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वयि गिरा. अथावाच्य सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन. ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरा. मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या विठाला विठाला विठाला. सदा नाम घोष करू हरिकथा. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुल्लत असो. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा. मृत्यू लोकामध्ये साधूचा जन्म झाल्यावर साधू संताच्या जन्माचं उद्दिष्ट कसं नामचिंतन आहे, हरिकथा आहे. आणि साधूच्या जीवनाच्या उद्दिष्टानं नामकथा हरिकथा केल्यामुळं त्यांच्या जीवनात त्यांना काय फलप्राप्ती झाली या 2 गोष्टीचं चिंतन अभंगात आहे. एकतर भजन नामस्मरण हरिकथा सदैव केल्यामुळं काय मिळतं याचंही वर्णन आहे आणि साधूचं जीवन उद्दिष्ट हे हरिकथा आणि नामचिंतन आहे याचंही वर्णन आहे. आपण आपल्या तूर्त वेळेमध्ये अभंगाची जेवढी चरणं होतील तेवढी पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या भरवीर खुर्द नावाच्या गावी गेल्या अनेक वर्षापासून जुनाट जुगादीचे नाणी बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारुकेपणे ठाव चळणे चुकविला या तुकोबरांच्या तुकोक्ती अनुसार जुनाट असं जुगादीचं हे बाळ भैरवनाथाचं मंदिर आहे. काळ भैरवनाथ भरपूर पाहिले पण बाळ भैरवनाथ पहिल्यांदा पाहिलं आज. बरं काळ भैरवनाथ भरपूर आहे बऱ्याच गावाला पश्चिम महाराष्ट्रात पारनेर तालुक्यात खाली पुणे जिल्ह्यात मोठी मोठी काळ भैरवनाथाची मंदिर आहेत. पण बालरूपातला बाळ भैरवनाथ आपल्या भरवीर गावाला आहे आणि जागृत आहे. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करणार आहे. सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा भगवान म्हणजे हा बाळ भैरवनाथ. ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि महादेवाच्या श्रेष्ठतेबद्दल चाललं होतं की तिघामध्ये श्रेष्ठ कोण तर विष्णू भगवान श्रेष्ठ आहेत महादेव भगवान श्रेष्ठ आहेत अशी चर्चा झाल्यावर ब्रह्मदेवाच्या एका मुखानं भगवान शंकराची निंदा केली आणि भगवान शंकराची निंदा केल्यामुळं इतकी भयानक निंदा झाली त्या भगवान शंकराच्या 3ऱ्या डोळ्यातून एक रुद्र निघाला अग्नी निघाला आणि त्या अग्नीनं ब्रह्मदेवाचं ते निंदा करणारं मुख तोडून टाकलं खाली गाडून पडलं आणि त्याच्याद्वारे जे प्रगटित झाला तो देव म्हणजे भैरवनाथ. हा काल भैरवनाथीच्या कथेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आमच्या मराठवाड्यात सोनारी नावाचं गाव आहे. सोनारी तिथं मोठं काल भैरवनाथाचं
प्रागटीकरणाचं मोठं पुस्तकच मिळतं वाचायला. आजही काशीला कोतवाल म्हणून त्यांना संबोधलं जातं. तुम्ही काशीला गेले आणि भगवान शंकराचं दर्शन घेतलं आणि परत आले तर काशी पावत नाही. काशीचं पुण्य मिळवायचं असेल तीर्थक्षेत्राचं तर कालभैरवनाथाचं दर्शन घ्यावं लागतं. आणि त्या कालभैरवनाथाचाच हा बाल अवतारातली मूर्ती म्हणजे आपल्या भरवीर गावाला आहे. बाळभैरवनाथ आहेत, इच्छा प्रगटित केली की पूर्ण होते. आणि जागृत देवस्थान आणि आपल्या गावातील सगळी तरुण मंडळी, सरपंच, गावातील ज्येष्ठ मंडळी, पोलीस पाटील, सगळं गाव एका विचारानं एकत्रित आलं आणि जुन्या छोट्याशा मंदिराला भव्यदिव्य बनवण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला. तन मन धन वर्गणी गोळा केली आणि सगळ्यांनी एकनिष्ठतेनं हे मंदिर पूर्ण केलं. आणि ते मंदिर आता उभं राहत असताना देवळाची या कामा कळसू मंदिर पूर्ण कधी होतं तर मंदिराचा कळस बसला की पूर्ण होतं. आणि म्हणून त्या बाळभैरवनाथाच्या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं काल बाळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट मंदिर कलशारोहण समिती व अभिषेक समारोहाच्या निमित्तानं भरवीर खुर्द श्रीक्षेत्र भरवीर खुर्द या ग्रामस्थांच्या माध्यमातून कार्यकर्ते, कमिटी, समिती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून भव्यदिव्य असा कलशारोहणाचा मोठा भव्यदिव्य कीर्तन सोहळा, हरिनाम सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी रुजू झाला. आणि त्यातला आजचा हा पहिलाच दिवस. आणि पहिल्या दिवसाची सेवा आमच्या अत्यंत जिवलग या भागात मला 2010-11 साली पहिल्यांदा मी आलो होतो. मोटरसायकलवर मी कीर्तनाला आलो होतो. आमच्या पंढरी महाराजांनी मला साकूरला आणलं होतं बरं का. संस्था सोडून गेलो आळंदीहून गावाकडं. मग 2-4 कीर्तनं झाली, युट्यूबला आली की मग आमच्या पंढरी महाराजांनी माझं कीर्तन घेतलं होतं. तेव्हापासून आता 15 वर्ष झाली. 50, 60, 70, 80 कीर्तनं त्यांनी घेतली असतील. असे आमचे पंढरी महाराज सहाणे अतिशय गोड व्यक्तिमत्व आहेत. खरं तर ते सगळ्यांना धरून चालणारे आहेत. त्यांच्या नियोजनामध्ये कीर्तन केलं की मग कीर्तनकार तारीख बुडत नाही, कारण त्यांचं कामच तसं आहे. ते अगदी फिक्स बोलून दमदार पद्धतीनं सकाळी 7 वाजताच फोन येणार, बुवा आज आहे बरं का, अमकं लोकेशन, अमकं गाव, राईट मारा, लेफ्ट मारा, बंद ठेवणार नाहीत महाराज. त्याचं कारण मग ते नियोजन आहे महाराज. नियोजकच तस्य दुर्लभ. आणि ते करणं काय सोपं असतं का महाराज? आपल्याला 2-4 वेळेला कोणी बोललं तर आपण फोन रागानं ठेवून देऊ, पण त्यांना राग नाही येत. आता मीच त्यांचा फोन 10 वेळेला उचलला नाही आज, पण तरी 11 वेळेला लावलाच त्यांनी. का नाही, महाराज आले पाहिजे, वेळेत आले पाहिजे, हे त्याला संयमाचं काम असतं आणि ते महाराजांनी जपलेलं आहे. असे आमचे पंढरी महाराज सहाणे बाबांच्या माध्यमातून आपण सगळी ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी ज्यावेळेला कमिटी बसली त्यावेळेला संपर्क झाला आणि आजची ही तारीख योगायोगानं माझी रिकामी असल्यामुळं मला देण्यात आली. त्याद्वारे आज आपल्या बाळभैरवनाथाचं दर्शन करण्याचं भाग्य आमच्या जीवनामध्ये आहे. मोठ्या सोहळ्यातलं पहिलं कीर्तन समापन करत असताना अगदी गोड असं गायन वादन होण्यासाठी महाराष्ट्रातील ही टॉप 10 गायक वादक, त्याच्यामध्ये अग्रगण्य नाव सध्या वारकरी वैभव, वैकुंठवासी ब्रह्मलीन रामचंद्र महाराज बोधे बाबा, ज्यांनी वारकरी संप्रदायाचं भजन म्हणजे भजन भीष्म संप्रदाय जोग महाराजांच्या परंपरेत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेत भजनाची भीष्म कोण तर ते बोधे बाबा होते. आणि बोधे बाबांच्या चाली माझ्या गुरुवाऱ्यांनी ऐकल्या. आता त्यांचे तर जे शिष्यच आहेत आमचे महेश्वर महाराज भगुरे गुरुजी, जोरात टाळी वाजवा एकदा सगळे. मोठं नाव आहे बरं का. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांच्या चाली ऐकण्यासाठी, त्यांच्याकडे क्लास लावण्यासाठी लोक प्रयत्न करतात. व्यस्तता आहे, बिझी आहेत, पण योगायोगानं गुरुजींचं आज आपल्याला भाग्यानं गायन ऐकायला मिळतं आहे. धावत पळत ते दुसरीकडं कार्यक्रम असूनसुद्धा आज उपस्थित झाले असे आमचे महेश्वरजी महाराज भगुरे गुरुजींचं आमच्यावरती नितांत प्रेम आहे. गुरुजींना वंदन. त्यांच्या शेजारी एकाच पाठात, एकाच ताटात, एकाच गुरुवाऱ्यांकडे आम्ही 2 जण बरोबर शिकलो. मी थोडा आधी गेलो होतो, ते 2-4 दिवसानं आले होते, पण एकाच कालखंडात प्रकाश महाराज कातकडे गुरुजी आणि मी एकाच संस्थेत शिकलो बरं का. बरोबर राहिलो. शेजारीच पेटी होती, ज्याला आपण लहानपणीचा अगदी लंगोटी यार म्हणतो की नाही, तसं आमची लंगोटी यार मैत्री दोघांची. फार गोड गातात. त्यांचं गाणं मला फार आवडतं. मधुर गाणं आहे, हृदयाला लागणारा आवाज आहे. मस्त अगदी पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजींना बाजूला करायचं आणि त्यांना बसवायचं. महाराष्ट्रभर आवाज गोड आहे. हो, सगळे त्यांना गुरुजी म्हणतात. असे आमचे प्रकाश महाराज कातकडे गुरुजींनाही माझं वंदन. आपण परिसरातील गावातील सगळे इगतपुरी तालुक्यातील ज्यांच्याकडे आम्ही थांबलो, आपल्या गावाचे जोग महाराज संस्थेचे विद्यार्थी आमचे विठ्ठल महाराज टोचे बाबा, त्यांना वंदन. आपण परिसरातील गावातील सगळी गुणवान टाळकरी मंडळी, संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ मंडळी, मी तुमच्या गावी पण आलो होतो, तुम्हालाही माझं वंदन. तुमचा सगळा परिवारच
मच्छिंद्र बाबाच्या ना मच्छिंद्र महाराजांना वंदन. विनेकरी बाबा, आपण परिसरातील सगळी चोपदार भालदार या सगळ्यांना वंदन. दोनही मृदंगाचार्य अतिशय गोड आहे. विकास महाराज बेलुकर यांची ही शिष्य आहेत. विकास महाराज नसले तरी आता हे तेवढ्याच तयारीनं वाजवतात महाराज. ते अतिशय गोड, जेवढं पाहिजे तेवढं. एखादी सुगरणबाई जसं भाजीमध्ये मीठ घालते तसं जेव्हा पाहिजे तेव्हा थाप चाट, कधी बारीक कधी जोरानं, हे त्यांना विकास महाराजांनी शिकवलेलं आहे. असे आमचे दोनही मृदंगाचार्य, दोघांचंही आता उत्तम हात आहे. दोघांनाही वंदन. सिस्टीम चांगली आहे आमच्या सुनील भाऊंची, प्रसिद्ध आहे, त्यांनाही धन्यवाद. जे अंबिका साऊंड सर्व्हिस शूटिंग करणारे आमचे बालाजी चॅनलवाले अगदी गोड शूटिंग करतात, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला कार्यक्रम पाहता येतील, त्यांनाही धन्यवाद. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, जीवनातला अनमोल वेळ देऊन हा कार्यक्रम इतकं सुंदर मंदिर उभं केलं. मंदिरात गेलं की असं बसावं वाटतं बरं का. तुमच्या मंदिरात बसावं, थांबावं वाटतं. असं मंदिर उभं केलं की मग गावकऱ्यांना धन्यता दिली पाहिजे. धन्य गाव आहे, धन्य गाव, धन्य मुलं आहेत, धन्य परिवार आहे या गावाचा की ज्यांनी इतकं सुंदर मंदिर बांधलं. भगवंताचा मस्त अगदी उत्सव थाटामध्ये साजरा करण्याचा मानस केला. अशा सगळ्या गावकऱ्यांना, तरुणांना, कमिटीला वंदन करतो. परिसरातून इगतपुरी तालुक्यातून भरपूर मंडळी आलेली आहेत. त्याच्यामध्ये आमचे नवनाथ भाऊ वाजे, त्यांच्याकडे जाता जाता मी आज गेलो. 2 वर्षापासून ते मला बोलवायचे. द्राक्षे होते त्यांच्याकडे, म्हटलं की यायला काही हरकत नाही. द्राक्षे खाल्ले, द्राक्षाची पेटी घेऊन आलो. म्हणजे हो, आमचे नवनाथ भाऊ फार गोड व्यक्तिमत्व, साधारण जीवन आहे, जगतात पण फार श्रीमंत आहेत आणि छान अगदी प्रेम करतात आमच्यावर. नवनाथ भाऊ, त्यांचा परिवार कीर्तनाला आला आहे, त्यांना धन्यवाद. आमचे दुसरे आमचे अण्णा आहेत जे कुरेगावनं आलेत. कुरेगावला मोठा सप्ताह आहे आता आपलं. कुरेगावला ना मला वाटतं 21 तारखेला चालू, 21 फेब्रुवारीला आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये जोग महाराजांचा मठ आहे. महाराज इगतपुरी तालुका कशानं मोठा आहे तर तो लक्ष्मण महाराज इगतपुरीकर बाबांच्या मठानं मोठा आहे. जोग महाराजांची परंपरा सांभाळलेले आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य माधव बाबा गोले, अगदी वैराग्यमूर्ती, अगदी नियमात कीर्तन, जमणारच नाही खालीवर. असे पोरं खाली जमायचीच नाही, घोडीवरच लागतील त्यांना. असं नियमात तंतोतंत जोग महाराजांची परंपरा सांभाळली. असे माधव बाबा गोले यांच्या आशीर्वादानं आमच्या कोरेगावला 21/2 पासून भव्य सोहळा आहे. माधव बाबांचं कीर्तन आहे, मला वाटतं ते गोसावी महाराजांचं कीर्तन आहे, पैठणचे माझं विशाल महाराजांचं कीर्तन आहे, खोले महाराजांचं, मोठे मोठे कीर्तन आहे. नंतर मी पत्रिका वाचून दाखवतो. आणि त्यात काल्याचं कीर्तन माझं आहे. 28/2ला 10 ते 12 या वेळेमध्ये माझं काल्याचं कीर्तन घेतलेलं आहे. 1 वर्षापूर्वीच तारीख मला दिलेली आहे. अशी सगळी कोरेगावची मंडळी, त्यांच्याबरोबर आलेली काही मंडळी, त्या सगळ्यांना वंदन. आधी करून अजून इगतपुरी तालुक्यातून या संप्रदायावर, परमार्थावर, आपल्या बाळभैरवनाथावर ज्यांची श्रद्धा आहे, पंगत देणारे, जागृत देवस्थानाला नतमस्तक होणारे आपण सगळी मंडळी, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजूया. बहुसंख्य मातृवर्ग आहे. माता माऊल्यांना, बहिणींना वंदन. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करूया. आज पहिला दिवस आहे, थोडे 10-5 मिनटं लेट झालं, पण मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. कमी वेळामध्ये रात्रीच्या ईशान किशनसारखे जास्त रन काढणार, कमी वेळात जास्त रन काढणार, पण कमी वेळच घेणार. का? उद्या आज लांबलं की उद्या लोक मग उशिरा येतात. अजिबात नाही. उद्या 6:30लाच यायचं, 6:30ला सुरूच होणार. आज थोडं 6:45ला झालं, पण तरीसुद्धा 8:30पर्यंत मी थांबणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला जन्माला एक उद्दिष्ट आहे, माणसाच्या जन्माचं एक उद्दिष्ट आहे आणि साधूच्या जन्माचं एक उद्दिष्ट आहे. सोपं आहे. देवाच्या जन्माच्या उद्दिष्टाचं म्हणजे देवाच्या उद्योगाचं वर्णन केलेलं आहे, माणसाचाही उद्योग वर्णन केलेलं आहे आणि देवात साधूचा सुद्धा उद्योग वर्णन केलेला आहे. माणसाच्या जन्माला उद्दिष्ट असतं. महाराज आपला जन्म काय उगीचच थोडी झाला, जन्माला आले मेले याच्यासाठी नाही. मग माणसाचा जन्म, मनुष्य जन्माईसा निध टंग साधेल ते साधा काज. मनुष्य जन्म जो मिळाला तो काही टाइमपास, विनोद, मजा, कुणाच्या तरी टोप्या आपल्या डोक्यात घालायच्या, आपल्या टोप्या, त्याच्यासाठी नाही. माणसाच्या जन्माला पंढरी बाबा उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे? याच जन्मी घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. बाकीच्या जन्मात भजन करता येत नाही, नामस्मरण करता येत नाही, चिंतन करता येत नाही. याच जन्मात, बरं का, या जन्माला का करता येतं ते उद्दिष्ट आहे आपलं. बरं, हे वेळ
सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. आपल्या काही संचिताप्रमाणे काही पूर्वपुण्याईनं हो नरदेह निधान लागली हाती. उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्याची ताकद, उत्तम साधन मिळवण्याची ताकद याच जन्मात आहे. बाकीच्या जन्मात प्रकाश गुरुजी नाही, महेश बाबा नाही, याच जन्मात घडतं. बाकीच्या जन्माला उद्दिष्ट नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग खूप प्रमाण मला तुम्हाला सांगता येतील. बाकीच्या जन्मात उद्दिष्ट नाही, माणसाच्या जन्मात उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट काय आहे तर भजन आहे, उपकार आहे, नामस्मरण. हे मंदिर तुम्ही बांधता हे उद्दिष्ट आहे. सप्ताह करणं उद्दिष्ट आहे, पंगत घालणं उद्दिष्ट आहे. माणसाच्या जन्माला विनाकारण वायाला नाही घालवायचं. मग मिळालेला जन्म सोन्याचा करायचा. सोपं वाक्य सांगू, मनुष्य जन्म नावाची संधी आहे ती कधीच दवडायची नसते. परत कधीच मिळत नाही, वारंवार कधी मिळत नाही, पैसे देऊन मिळत नाही. किती पैसे दिले आता म्हणजे अजितदादा येतील नाही. आता काय केलं म्हणजे अजितदादाला आपण आणू शकत नाही येत महाराज. एकदा कालचा दिवस गेला गेला महाराज, तो परत मिळत नाही. म्हणून वारंवार पुन्हा पुन्हा संतांनी आपल्याला जागं केलं की हा जन्म परत परत वारंवार मिळत नाही. त्या संधीचं सोनं करा, ती दौडू नका. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. गोड शब्द आहेत बघा, काय गोड प्रमाणे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. काय गोड शब्द तो, बर्बाद करण्यासाठी नाही, वायाला घालण्यासाठी नाही, आपला जन्म संधीचं सोनं करण्यासाठी. महाराज कशी असते संधीचं सोनं? एक छोटीशी कथा सांगतो मी तुम्हाला, लगेच कळेल. त्या रामायणामध्ये रामचंद्र, लखनजी आणि सीतामाई वनवासामध्ये गेल्यावर शरयूचा काठ गेला, तमसेचा काठ गेला आणि गंगेचा काठ आला. आपण नाशिक जिल्ह्यातले आहात, लगेच कळेल तुम्हाला. आणि आता गंगेच्या काठाला पलीकडे जाण्यासाठी पूर्वीच्या काळात उड्डाणपुलं नसायचे, समृद्धी नसायची. आता उड्डाणपुलं झाले, नितीन गडकरींनी कृपा केली आपल्यावर. एका तासात वैजापूर यायला लागलं इथून. तसं मी एका तासात संभाजीनगर आणतो, पण वैजापूर सांगितलं. एका तासात तुमच्या SMBTला चढलं, संभाजीनगर यायला लागलं. उड्डाणपुलं झाले ना, रस्ता आडवाय नाही, काही नाही, वाहन नाही, काही नाही. पूर्वी नदीच्या काठाला अशी पुलं नसायची, वरून इतके उड्डाण. त्यावेळेला एकच मग त्याला पर्याय, नावाडी आणि नाव असायची. ते पलीकडच्या काठाला जायचं असेल तर मग त्या काळात माझ्याकडे बघा भरवीर करा, नावाडी आणि नाव असायची. आणि आता रामचंद्राला पलीकडच्या काठाला जायचं आहे गंगेच्या, तर नावेत बसून जायचं. तर एक नावाडी नावेमध्ये बसलेला दिसला आणि रामचंद्रानं त्याला हाक मारली, अरे बारा अलीकडे. तो नावाडी नाव घेऊन अलीकडच्या काठाला आला, माझ्याकडे बघा. आणि रामचंद्रानं त्या नावाड्याला हात जोडले. काय रे नाव तुझं? तो म्हटलं माझं नाव केवट आहे. किती छान नाव आहे रे तुझं, चांगलं नाव आहे. हात जोडले म्हणजे कोणाकडून काही मिळवायचं असलं म्हणजे हात जोडच. बरं, सप्ताहाच्या कमिटीला सांगतो बरं, वर्गणी जरी मागायची तर हात जोडून मागायची. हात जोडले की 10 रुपये माणूस जास्तच देतो. हात जोडले की काम होतं बघा. काही लोक आमदार झाले महाराज हात जोडून. आमदार अजिबात त्यांनी सगळं खाल्लंय, नाल्या खाल्ल्या, डबर खाल्लंय, मुरुम खाल्लाय, काही काही ना संडासं खाल्ली म्हणतात. काय खातात माहिती नाही आपल्याला, पण हात जोडून ध्यानात ठेवा. हात जोडलं की काम होतं बरं का. थोरपणा पराची सांडीजे, युत्पत्ती आघवी सरीजे, जगा धाकुटे हुईजे ते जवळी माझी. माऊली म्हणतात, जगाला नम्र व्हा, नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. लहानपण देगा देवा, वाह, लहानपण देगा देवा,
साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा रवा लहानपण देवा देवा लहानपण देवा साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देगा देवा काही गोड चाल आहे की ती गोड शब्द आहे. लहान असलं पाहिजे. माणसं लहानच व्हायला तयार नाही हो. ते कळस येतो तुकोबार कळस कळस महाराज 2-4 अभंग पाठ आहेत आमच्या. 10-20 कीर्तन येतात आम्हाला. आम्ही फोन उचलत नाहीत. लोकांची छाती काढून चालतो आम्ही. कल्पना करा जे संप्रदायाचे कळस आहेत ते म्हणतात लहानपण दे का तेव्हा. ते म्हणतात मज पामर आहे का येतो. खरंच पामर आहेत का होते तुकोबाराय कुठं. मी रात्री तुम्ही विश्वनाथ अभंग घेतला होता कीर्तनाला. त्याच्यात तुकोबाराय म्हटले मी दीन आहे मी रंक आहे. मी खरंच अनाथ आहेत का ते. खरंच दीन आहेत का. खरंच रंक आहेत. नाही हो महाराज. ते आपल्यासाठी आपल्याला शिकवतात की तुम्ही नम्रता धरा. तुमचे पाय जमिनीला खूप श्रीमंत व्हा. श्रीमंतीला विरोध नाही. पैसे कमवायला विरोध नाही. हो तुमच्या श्रीमंतीला अजिबात नाही विरोध. पण तुम्ही कितीही श्रीमंत व्हा तुमचे पाय जमिनीला ठेवा. नम्र असा नम्र लहान असलं पाहिजे. भरवीरकर कीर्तन काहीतरी शिकण्यासाठी एवढा संदेश घरी घेऊन जा. गाईचं शेण खाली पडलं तर मातेला घेऊन उठतं की नाही. मग भरवीरचा सप्ताह काय टाइमपास थोडी आहे. काहीतरी शिकून जाण्यासाठी आहे. द्या टाकून अहमपणा द्या टाकून मोठेपणा. लहान व्हा लहान. लहान माणसाने इतकं मोठं असलं पाहिजे कुणातही त्याला बसता आलं पाहिजे. कुठंही बसता आलं पाहिजे. एक सुविचारच आहे हा. लहान किती माणूस लहान असला पाहिजे त्याला कुठंही बसता आलं पाहिजे. आणि मोठा किती असला पाहिजे तो उभा राहिला की सगळे उभे राहिले पाहिजे. या मोठ्याचं लक्ष. काय भाग्य आहे महाराज. असे प्रमाण दिले पाहिजे. असे गायन असलं पाहिजे. ह्याची शुरत्वाची अंग कोणतं लहान इतकं असलं पाहिजे की तुम्हाला कुणातही बसता आलं पाहिजे. आणि तुम्ही उभा राहिले की सगळे लोक उभे राहिले पाहिजे. ही खरी नम्रता असते. हे खरं शुरत्व आहे महाराज. छाती काढून चालणं म्हणजे शुरत्व नाही. नम्र असणं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. देव तुमच्या घरी येईल. हरी आणिला श्रीरंग. ध्यानात ठेवा. मी का शिकवतो का बोलतो हे. हात जोडले प्रभूनं बरं का. नावा तयार करणाऱ्यानं हात जोडलेत. नावा तयार करणारा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरोत प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता म्याची नियामिलो साता काळोग्रासे तसे भूता मन ये गते पंडुसुता सकळे जयाची ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ. किती सुंदर ओव्या आल्यात महाराज ज्ञानोबारांची. विश्वाचा मालक आहे. नावा तयार करणारा आहे. नावाडी तयार करणारा आहे. पण हात जोडले. एक केवट
मी राम आहे, हा माझा भाऊ लखन आहे, माझी पत्नी सीता आहे बाबा, मला वनवास मिळाला, पलीकडच्या काठाला जायचं, तुझी नाव पाहिजे. तो केवट म्हटलं नाव पाहिजे? म्हटले हो. म्हटले माझं कामच आहे नावेमध्ये माणसं बसायचे आणि पलीकडच्या काठाला सोडायची, पण आज मला ही नाव तुम्हाला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले तुला माहिती आहे का, एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात, मी जावं म्हणून, गावागावी सप्ते चाललेत मी जावं म्हणून, मंदिरं उभं झालीत मी जावं म्हणून, हो रामकृष्ण हरीचा जप चालू आहे मी जावं म्हणून, 1-1 किलोचे टाळं छटाकावर आलीत, अजून स्वप्नात नाही मी स्वप्नात, किती जणांच्या वाऱ्या चालू आहेत पाहायला सुद्धा नाही मी त्यांना, अरे मी आलोय तुझ्याकडं, मला नाही म्हणतो. तू म्हणतो, तो केवट म्हटला तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलो, नाव तर माझी आहे ना, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात, मला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटलं अरे तुझ्यासारखे नावाडी 1 मिनिटात तयार होतील, तुझ्यासारख्या नावा रांगेल. तू म्हटलं मग लावा ना, मी कुठं नाही म्हणतो, मी त्याला नाही म्हणत नाही, फक्त माझी नाव मला तुम्हाला द्यायची नाही. रामचंद्र म्हटले का द्यायची नाही? काय नाही म्हटले, मागच्या महिन्यामध्ये असं ऐकलं बुवा म्हणे मी, तुम्ही विश्वामित्र ऋषीच्या बरोबर गेले आणि या जानकी मातेच्या स्वयंवराला मिथिलेला जात असताना एका आश्रमामध्ये तुमचा पाय एका दगडाला लागला म्हणे आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो. तुमच्या पायाच्या मातीनं पायानं दगडाची बाई झाली. म्हटलं हो मागच्याच महिन्यात. म्हणजे मग तुमच्या पायाच्या मातीनं जर दगडाची बाई झाली तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे. बरं तिथं एकच पाय लागला होता, इथं दोन्ही पाय लागणार. बरं तुमचे दोन्ही पाय लागले आणि माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिलीच सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, तिच्यातच माझा संसार गेला, दुसरी कुठून सांभाळू? अरे असं कुठं होत असतं? झालं ना म्हटले, मग आता एक काम करावं लागेल म्हटले, तुम्हाला माझ्या नावेत बसायचं ना, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढला, नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र 8 वाजले, त्यानं काठवट आणली. काठवट, आता ही काठवट MH90, MH85, MH75 जुन्या ज्या म्हाताऱ्या आहेत, हे बघा ही म्हातारी आजी हसली बघा, हिला माहिती ती काठवटी बघा, ही काठवटीवाली, काठवटीमध्ये भाकरी करायची, ती भाकरी ज्वारीची तांदळाची तुमच्याकडली मस्त अगदी काठवट असायची. आणि त्या काठवटीला घेऊन आला तो. काठवटीमध्ये इकडं बघा, आता MH16ला MH15ला माहिती नाही बरं, आताच्या पोरींनी गुगलला म्हणायचं काठवट उखळ, मग ती अशी चित्रामध्ये येईल. राहिली नाही तिकडं बघा, ती काठवट आणली, माझ्याकडे लक्ष द्या भरवीर, आणि मग प्रभू रामचंद्राचा उजवा पाय त्या काठवटीमध्ये मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी, काय भाग्य महाराज तिचं, पाणी ओतायला लागली. इकडं बघा पाय धुवून झाला, उजवा खाली गेला आणि डावा पात्रात आला. डाव्याला पाणी सुरू झालं, डावा धुवून आता निघायचंच, तेवढ्यात तो केवट तिकडं कुठं निघाले, उजव्याला माती लागली. मांडा, उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. अर्धा तास आईनं, भावानं, बायकोनं, पोरानं, सगळ्या गावानं पाय धुवून काढले. आणि मग रामचंद्र म्हटले अरे केवट, कोणता तरी पाय खाली जाणार आहे बाबा, एक पाय त्याच्यातच राहणार आहे, असं कुठपर्यंत पाय धुतो बाबा, अभंग लांब राहिला रे, कुठपर्यंत चाललं रे बाबा, हे कसं रे बाबा? तो म्हटलं आपली बोलीच तशी, तुमच्या पायाची माती माझ्या नावेला लागली तर माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटले मग आता एक काम करा, म्हटले एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. आता एका पायावर मलाच उभं राहता येईना, माझा तोल चालला. इकडे बघा, आता मी जर असं माईक धरला गुरुजी तर 1-2-4 मिनटं मला उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती तोल गेला आणि धरण्यासाठीचा सहारा आसरा म्हणून केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज प्रयत्न करतोय, रामकृष्ण हरी म्हणतोय, वारी करतोय, भजन करतोय, आपल्या डोक्यावर नाही पडतो. तो हात सहजच केवटाच्या डोक्यावर पडला. बघा, पायही धुवून घेतले, आशीर्वादही घेतला, रामचंद्राला नावेमध्ये बसवलं, नाव निघाली आणि पलीकडचा काठ जवळ आला की तो केवट जोरात हसायला लागला. प्रभूने विचारलं का रे असतो रे, आमच्या अंगावर वलकल आले म्हणून का असतो रे? म्हटलं तुम्हाला फसवलं. म्हटलं प्रभू मी आज काय फसवलं? कशाचा दगड, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय? म्हटलं म्हणजे इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं, गौतम ऋषीनं आईलेला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बायको दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, राम 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 भजन कर, प्रभू येतील, तुला पाय लावतील आणि तुला पुन्हा जसंच तसं करतील. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार. अरे म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, आईला धुवायला लावले, गावाला धुवायला लावले, आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर भरवीरकर घरी घेऊन जा. केवट म्हटला प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले,
ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले, हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. याला काय म्हणतात? याला एकच म्हणतात, मिळालेल्या संधीचं सोनं करत चला. आमची सगळी जिवलग मंडळी आहे, अगदी प्रेमाची सगळी मित्रमंडळी, सगळ्यांना धन्यवाद. बरं ऐका ऐका, काय मिळालेली संधी दवडायची नसते. तरुणपण संधी आहे, त्याग करा. म्हातारपण संधी आहे, भजन करा. बालपण संधी आहे, संस्कार करा. संधीचं सोनं करायचं माणसाच्या जन्माचं ते उद्दिष्ट आहे. बरं का, मनुष्य जन्मामध्ये हे केलं पाहिजे. संधीचं सोनं करण्यासाठी जन्म मिळाला, भजनासाठी मिळाला, मंदिरासाठी मिळाला, गावच्या विकासासाठी मिळाला. चला, माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट संधीचं सोनं कळालं. देवाच्या जन्माला सुद्धा उद्दिष्ट आहे महाराज. देव काय उगीच जन्माला येत नाही. मग भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे सज्जनाचं रक्षण आणि दुष्टाचं निर्दळन. भक्ता कारणे येणे घेतलीसे आली, भक्ता कारणे घेतलीसे आली, भक्ता कारणे येणे घेतलीसे आली. दहा गर्भवास सोसिले वनमा, वा वा. दहा गर्भवास सोसिले वनमाळी. धरणी तुम्ही आसी खेळावया जावो माझ्या गावाचे नाव धरी माझ्या गावाचे नाव भरी गावो, नाव भरी गावो, नाव भरी गावो. किती गोड प्रमाणे. भक्ता कारणे येणे घेतलीसे आली. भक्ताचं रक्षण, साधूचं रक्षण, दुष्टाचं निर्दाळन, हे देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. बघा, दुसरं काही कारण नाही. भक्ताचं रक्षण हे प्रमुख आहे. आणि मग जसं आपण गावाकडे गेलो सुट्टीमध्ये, मुंबईहून आलो, नाशिकहून आलो, गावाकडे आलो, आई वडिलाला भेटायचं प्रमुख असतं, पण मग घरातल्या जाळ्या पण काढतो आपण. तसं भक्ताला तर भेटतोच, पण जे असे जाळ्यासारखे दुष्ट आहेत त्यांना मारून टाकतो मग भगवान. पण खरं कारण भक्ता कारणे येणे घेतलीसे आहे, दुसरं काही कारण नाही. भक्तासाठीच भगवान जन्माला. देवाच्या जन्माचं उद्दिष्टच महाराज भक्त आहे, दुसरं काही नाही. ते द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं धर्मराजाला. द्यूत आणि त्या कवड्या केल्या होत्या, शकुनी मामा टाकायला बसला होता. महाभारतातली कथा आहे बरं का. एका बाजूनं पांडव होते, एका बाजूनं कौरव होते, आणि तो कपटाचा डाव होता, कपटाचा. नाही त्याच्या हाताला वरदान होतं की तुम्ही एक आकडा म्हणले की त्याच्या हाताने विरुद्ध आकडा पडायचा. म्हणून त्या शकुनी मामाला बसवलं होतं कवड्या टाकायला. तुम्ही ती मालिका पाहिली असेल, भांजे असं म्हणायचं. कवड्या टाकायचं, कवड्या टाकायचं, अशा कवड्या टाकायचं आहे ना तो शकुनी मामा. तुम्ही पाहिलं असं बालपणामध्ये टी व्हीला ती मालिका. बघा बघा माझ्याकडे बघा. अशा कवड्या टाकायचा. तो कवड्यात 10 रुपयावर 20 रुपयावर नव्हते ते. त्याच्यावर डाव मांडायचा इस्टेटवर. इंद्रप्रस्थ, सैन्य, बाण, हाती, घोडे डावावर मांडायचं. एक एक डाव हरत गेला महाराज. पांडव हरत गेले, एक एक डाव हरत गेले, एक एक डाव हरत गेले, आणि शेवटी डावावरती मांडायला वस्तूच राहिली नाही. आणि दुर्योधनाला तो युधिष्ठिर म्हणजे धर्मराजा म्हणला, दुर्योधन आता हा डाव मोडावा लागतो. का मोडावा लागतो? म्हणजे माझ्याकडे या डावावर मांडायला वस्तू नाही. म्हटलं एक वस्तू राहिली जात. आता काय राहिलं? द्रौपदी राहिली. द्रौपदी बघा, इतका वाईट डाव आहे बघा. महाभारतापासून चालत आला हा डाव. हे खेळायचा नाही महाराज, पाहायचा सुद्धा नाही. 15 दिवसापूर्वी तुम्ही टी व्हीला पेपरला बातमी वाचली असेल, 3 मुली इंजिनियर झालेल्या, IT झालेल्या, मोबाईलच्या ऑनलाईन डाव खेळता खेळता आत्महत्या केली त्यांनी महाराज. 3 मुली, लग्नाच्या मुली. का बरं? डावामध्ये फसले महाराज. ते डाव खेळायचं नाही महाराज. मोबाईलला नाही का, बरं झालं ते सरकारने ते ऑनलाईन गेम बंद केले. अजून काही चालू आहे ते बी बंद झाले पाहिजे. चांगलं नाही महाराज. 15-15, 20-20 लाख रुपयाला काहीची घरं गेलीत महाराज. त्याची बापानं जमवलेली पुंजी एका मिनिटात पोरगा घालायला लागला. गेम चांगले नसतात. डाव तेव्हापासून वाईटच आहे, खेळायचा नसतो तो. हो, एका खरं बोलणाऱ्या राजानं जर बायकोला डावावरती मांडलं तर आपली काय कथा आहे महाराज. जो कधी वाईट बोलला नाही, खोटं बोललाच नाही,
असा धर्मराजा बायकोला डावावरती मांडतो. महाराज शकुनी मामा कवड्या टाकतो, कवड्या उलट्या पडतात. आत्तापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी दासी होती बघ. आवाज देता दुःशासन, आजपर्यंत आपली वहिनी होती, तिचा मान ठेवण्याची गरज होती, दरबारात घेऊन या तिला. किती वाईट झालं बघा. आता वाऱ्यासारखी बातमी त्या द्रौपदीच्या कानावर जाते. द्रौपदी, आजपर्यंत वहिनी म्हणून येणारा आवाज डावामध्ये जिंकल्यामुळं द्रौपदी येतो. भाऊजी मी तुमची कोण आहे, तुम्ही माझे कोण आहात, खूप सांगते पण दुःशासन ऐकत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. ऐका बहिणींनो, तिच्या हाताला धरून ओढलं जातं. ती विनंती करते, मी रजस्वला नारी आहे, एक पात्री नारी आहे, विटाळातीत नारी आहे, माझं दरबारात येणं महापाप आहे. पण आणलं जातं तिला दरबारात. सगळ्या दरबाराकडे पाहते. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, स्वतःचे 5 पती सगळ्यांच्या मानाखाली जात. एकही जण मान वर करत नाही. लक्षात ठेवा, असा डाव खेळू नका जेणेकरून आपल्या बापाची मान खाली जाईल, आपल्या आईची मान खाली जाईल, आपल्या बायकोला खाली बघावं लागेल. असा डाव कधी खेळू नका, खेळूच नका. माझी विनंती आहे तुम्हाला. कीर्तनातून काही गोष्टी शिकायच्या असतात ना, हे शिकून जा. नका आपल्या घराची मान खाली जाईल असा डाव कधी खेळायचा नाही. ध्यानातच ठेवा. वाईट आहे महाराज. सगळ्यांकडे पाहते, मान खाली जाते. कळतं तिला की या दरबारात मला कुणी वाचवणार नाही. तेवढ्यात आवाज येतो, दुःशासन, आंधळ्याची पोरं म्हणली होती ना, ओढा तिची साडी, घाला तिची इज्जत, करा तिची बेआबरू. तिच्या साडीला हात घातला जातो. आता मात्र डोळे झाकून ती द्रौपदी हात वर करते आणि विश्वाच्या मालकाला आवाज देते. वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लाविला, आवा वेळ का सखया लाविला. गोड महाराज. हात वर करून आवाज देते द्रौपदी, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, धावरे देवा, धावरे देवा, मला या दरबारात वाचवणारं कुणी नाही. इतक्या स्पीडनं देव धावला महाराज. येले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. इतक्या स्पीडने धावला. विचार केला देवानं, त्या द्रौपदीला काय देऊ. आता नीट ऐका, तर भगवंतानं तिला साड्या दिल्या नाही. हे जरा नीट ऐका. भगवंतानं साड्या नाही दिल्या, अहो देवच साडी झाला महाराज. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. अहो देव साडी झाला महाराज तिच्यासाठी. भक्ता कारणे येणे घेतली से आळी. का सांगतो, भक्तासाठी येतो. मत्स्य, कुर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, जेवढे अवतार आहेत, जेवढे म्हणून कोणत्याही जन्माचं कीर्तन करा, भक्तासाठीच आलेलं आहे. भक्तासाठी येतो, हे देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. धर्माचं रक्षण करतो, देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. दुष्टाचा संहार करतो, देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. तुम्हाला माणसाच्या ज्याही जन्माचं उद्दिष्ट कळालं, संधीचं सोनं करायचं, केवटाची कथा ऐकली, देवाच्या जन्माचं उद्दिष्ट कळालं, द्रौपदीची कथा ऐकली, साडी बनला देव, धावतच आला. महाराज कळलं आम्हाला, देवाच्याही जन्माचं उद्दिष्ट कळालं, माणसाच्याही जन्माचं उद्दिष्ट कळालं. सांगा ना महाराज, साधूच्या जन्माचं उद्दिष्ट काय असतं. ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं, निवृत्तीनाथ महाराजांचं, लक्ष्मण बाबा इगतपुरीकरांचं, जोग महाराजांचं, जेवढे म्हणून साधू देशात जन्माला आले त्यांच्या जन्माचं उद्दिष्ट काय सांगतात तुकोबाराय. अभंगाच्या पहिल्या चरणात
काय गोड चाल, किती गोड प्रमाण. अभंगाच्या पहिल्या चरणात साधूच्या जीवनाचं उद्दिष्ट सांगितलं गेलं. सदा नाम घोष, सदा हरिकथा, सदैव भजन, नित्याखंड भजन, अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण अनेकनी काही धंदा, नित्य ध्यातसे गोविंदा. रात्री न कळे दिवस न कळे, नित्य भजन. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, नित्य भजन, सदा नाम घोष, सदा हरिकथा. कदा कदा नाही, कधी कधी नाही. आपल्यासारखं नाही 8 दिवस सप्ताहात कुठं वारीला गेली, तसं नाही. सदैव नित्य शिंक जांभई खोकला, इतका वेळ वाया गेला. शारीरिक धर्म सोडले, शरीराचं सोडलं तर बाकी सगळं भजनच आहे महाराज, दुसरं काही नाही महाराज. आजही तुम्ही ओरिजिनल साधूला भेटा, ते भजन सोडून काहीच माहिती नाही त्यांना. ओरिजिनल म्हणलो मी, आमच्यासारखे नाही, ओरिजिनल बरं का. सारखं भजन करतात, नित्य भजन करतात बरं का. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, सारखं. किती प्रमाणं सांगता येतील. सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दुर्वृताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाची निनटनाची आपण पाठच आहे सगळ्यांच्या. मी का सांगतो, अखंड नित्य भजन करणं याला म्हणतात सदा नाम घोष, सदा हरिकथा, नित्य भजन. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पण भजन करतो, आम्हाला समाधान कधी मिळतच नाही. कधी आमच्या चेहऱ्यावरती नाहीच हो, काय असेल बरं. किती वय झालं आमच्या मारुती बाबांचं. बाबा मारुती बाबाकडे गेले ना तुम्ही आळंदीला आता सध्या, बाबा आता निवांत बसलेले असतात वरती. मी आता 2-4 दिवसापूर्वी गेलो, दर्शन घेतलं. इतकं वय तरी कधी आला म्हणले अक्रूर, कधी आला, एका मिनिटात ओळखतात. इतकं वय झालं तरी ती शार्प बुद्धी महाराज. किती अवघड प्रश्न विचार एका मिनिटात सांगतात. काय महाराज तेज आहे महाराज. असं वाटतं मारुती बाबांना पाहिल्यावर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनाच पाहतोय, ज्ञानोबारायांनाच पाहतोय महाराज. कधीच नाही. काय कुरेकर म्हणून. हां, म्हणजे मारुती बाबा कुरेकर बरं का. काही काहीला मारुती बाबा समजत नाही म्हणून बरं कुरेकर बाबा बरं का. का सांगतो तुम्हाला, ते साक्षात नाथ महाराज, शांतीचे महाराज, साक्षात ज्ञानोबाराय महाराज, साक्षात संत. माझे गुरुवारी आहेत रखमाजी महाराज नवले. आमचे प्रकाश महाराज काही दिवस होते माझ्याबरोबर आम्ही शिकायला. आमच्या महाराजांचा आता सध्या सप्ताह चालू आहे चंदनापुरी गावाला. परवा माझं कीर्तन होतं, तर तिथं गेल्यावर मी पाहिलं तर महाराजांचं काम काय माहिती आहे का. तिथं महाराज मंडप झाडून घेतात, महाराज मंडपातच मुक्कामाला आहे. आणि मुक्कामाला तिथं गादी बिदी नाही, पोत्यावर झोपतात. वय 70 आहे, 70. आणि पहाटे 4 वाजता पायात घुंगरं, गळ्यामध्ये विणा घेतात आणि कोणी नाही, एकटेच नाचून काकडा करतात महाराज. काय महाराज सदा नाम घोष, काही माहिती नाही महाराज. फक्त भजन, नामस्मरण, चिंतन अखंड, याचं एकमेव कारण ते साधूच्या जन्माचं उद्दिष्ट आहे महाराज. सदा नाम घोष करू. तुम्ही म्हणाल महाराज मग आम्ही पण करतो, मग आमचं फळाला काय येत नाही. त्याचं एक कारण सांगतो, आपलं बदलत राहतो. सोमवारला वेगळंच, मंगळवारला वेगळंच, बुधवारला वेगळंच. आपली भक्ती एक नाही महाराज. एक गाव आम्ही विठोबाचे नाम नाही आपलं, नाहीच महाराज, मान्यच करावं लागेल तुम्हाला. किती लोक सध्या खाटूश्यामला चाललेत बघा ना. गर्दी ना तुमच्या घोटीची तर लय जातं, बंद नाही घोटी होऊन जाईल. म्हणजे माझा विरोध नाही जाईल, खाटूश्यामला माझा विरोध नाही, ते देवच आहेत, ते 3 बाण आहेतच त्यांच्याकडे, अजिबात असं माझं म्हणणं नाही. हाय, पण खाटूश्यामच पांडुरंग आहे हो. खाटूश्यामच पांडुरंग आहे ना, दुसरा कोण देव आहे. देव जगात एकच असतो महाराज. त्यांनी प्रजनन केलं की ब्रह्मदेव नाव होतं, त्यांनी नष्ट केलं की शंकर नाव होतं, त्याला सांभाळलं की विष्णू, दुसरं काही नाही. जगात एकच देव असतो महाराज. विश्वातला देव एकच आहे, फक्त आपलं बदलत राहतं. काहीतरी नवीन दिसलं की आपण तिकडं जातो. आपली एकनिष्ठता नाही ना महाराज. तुकोबाराय म्हटले काही जरी झालं तरी चालेल, पण मी माझ्या पांडुरंगाला सोडून दुसऱ्याला देव म्हणणार नाही. माझ्या पांडुरंगाला सोडून मी कुणाशी नातच जोडणार नाही. मग पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. काय
करकटावरी माझा सुंदर ते ध्यान उभे वटीवरी करकटेवरी माझ्या पांडुरंगाला सोडून मी देवाला दुसऱ्याला देवच मानणार नाही. ज्याचा अर्थ असा नाही बरं का दुसऱ्याला देव मानू नये, मानायचं पण त्याच्यात पांडुरंगच बघायचं. बाळभैरवनाथ देवच आहे, ती एक अवतारच आहे, पण त्याच्यात पांडुरंग बघा. एक निष्ठता म्हणजे उदाहरण सांगू, पतिव्रता पत्नीला नवराच देव असतो, दुसरं काही माहिती नसतं तिला. पण पतिव्रता म्हटलो हा नुसती पत्नी नाही, पतिव्रता कोण असते पतिव्रता? पतीची या मता अनुसरोनी, पती सोडून तिला काही माहिती नाही, नवरा हाच देव आहे. नाही तर काल महाशिवरात्रीला कितीतरी बायाने इतकं पाणी वाहिलं महादेवाला, फार बेल वाहिलं, 1000 बेल वाहिलं आणि सगळ्या गावात सांगितलं मी 1000 बेल वाहिलं, 1000 वेळा ओम नमः शिवाय. आणि नवऱ्याला घरी खिचडी नाही, शाबू नाही, बगर नाही, असं कसं? रामायणात एक शब्द आलाय, ज्यावेळेला भगवान शंकराला पार्वती मातेला ज्यावेळेला लग्न करून वाटी लावलं ना, कुणाला विश्वाच्या देवादिदेव महादेवाला ज्यावेळेला लग्न करून मैना आणि हिमालयानं वाटी लावलं ना, त्याला त्या मैना राणीनं पार्वती मातेला एक संदेश दिला बरं का, करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देवन दूजा. इथं लाल रे गोडा, नारी धर्मपती देवन दुजा. तुम्हाला कोणताच देव नाही, नवराच तुमचा देव असतो, पती हाच परमेश्वर असतो. पतिव्रता पत्नी नवरा सोडून अनेकांची स्तुती सुद्धा ऐकत नाही महाराज, ती पतिव्रता असते. आणि तेच नातं देवाशी जोडा, दुसरे जोडू नका, बाकीचे जोडूच नका महाराज. देवाची आईन बहीण आणि भाऊ अजिबात बोलू नका, देवाची पत्नी म्हणा, पत्नी. म्हणून राधेचं नाव आहे, ती पत्नी झाली देवाची, म्हणजे न बायको नाही ती देवाची. लगेच अर्थ वेगळा काढू नका. काही म्हणतात लोक मारा त्या राधेला, काय चांगले चांगले भजनी म्हणतात राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर्व गोक असं बांधून हाणला पाहिजे म्हणणार आहे. एक जणांना मला कीर्तनात प्रमाण दिलं, राधा रंगानं दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे भरे, राधाशी गोंडे लावणारी. काही म्हणतात महाराज तिला. अरे या देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली, 1 नंबरचा. आता तो नाही खेळायला ते 20मध्ये पण 1 डेमध्ये आहे. 1 नंबर शतक आहे त्याचं. त्याच्या बॉडीची कसा राहतो म्हणून मुलाखत मोदी साहेबांनी घेतली महाराज. त्या पंतप्रधान मोदी साहेबांनी मुलाखत घेतली त्या विराट कोहलीची. ऐका, परदेशात संपत्ती आहे, कुठेही बंगले आहेत, बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. 2 जणांचे पैसे एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत, 50-60 कोटी नाही अब्जावधी रुपयाचे मालक आहेत. ऐका ओ, पण ते 2 नवरा बायको वर्षातून 3 वेळेला वृंदावनला जातात, राधा राणीचं दर्शन घेतात. आता टाळी बरोबर आहे बरं का, घेतात. पुढचं ऐका आता. आणि त्या प्रेमानंद बाबा, पिवळ्या कपड्यावाले प्रेमानंद बाबा आहेत ना सोशल मीडियाला, त्यांच्याकडे जातात. 2 नवरा बायको आपल्या बाळाला घेऊन जातात आणि साधूच्या हातानं गळ्यामध्ये कंठी माळ घातली. त्या अनुष्का माळ घातली बाबा गळ्यात, माळ. आणि विराट कोहलीला सुद्धा दिली. आणि जप करायचं त्यानं जप. कुणी अय भरवीर, कुणी 1 नंबरचा बॅट्समन विराट कोहली. काय पैशाला कमी का तोटा आहे का कशाचा? 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो तो. 1 बिस्लरी 10 वाली नाही आपली, 10,000 रुपये लिटरचं पाणी पितो. एवढा श्रीमंत खेळाडू राधा राधा भजन करतो. आणि आपली येडे म्हणते, बाजारातली म्हणतात तिला, फिरणार बांधून नाही हाणला पाहिजे काय नाही. अरे त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडन्या फेल झालेल्या आहेत, खराब आहेत, तरी सुद्धा ते जिवंत. गोविंद गोविंद भजन भजन म्हणा. गोपाल राधे, पहिला दिवस आहे, पहिला दिवस. गोपाल राधे, जय हो. झांझरी
असं भजन असे प्रमाण दिले पाहिजे. अशी राधा म्हणा, हे राधेचं भजन. नातं जोडा, नातं जोडलं की परमार्थ सफल होतो. 5000 वर्षानं देवाच्या नंतर मीराबाई जन्माला आली. 5000. तिचं मीराबाई इतकी सुंदर होती दिसायला मीराबाई. अय बहिणींनो ऐका, सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर त्याच्या गळ्यातून दिसायचं. अतिशयोक्ती अलंकाराचं वर्णन आहे. असं दिसत नसतं पण वर्णन केलं. लगेच लोक लगेच म्हणाले, मला एक जणांना कमेंट टाकू, असं तुम्ही पाहिलं का? अरे ते अतिशयोक्ती अलंकार. एखाद्याचं वर्णन अतिशयोक्ती. इतकी सुंदर होती म्हणे ती, राजाची मुलगी होती. ऐका, इतकी छान. आपल्या बायकासारखी नाही, डांबरी मेनका आपली, काळी पेंढरी आपली अजिबात नाही. आपली पाहते कावडाकडे चालली भिथाडाकडे असलं, आपली एक डोळा एकणा की दरबी देखणं असलं नाही. इतकी छान, फॅरन लवली लावणारी नाही, विकोट टर्मरिक क्रीमा लावणारी नाही. मग इतकी सुंदर महाराज जन्माला आली. थोडी रांगायला लागली, थोडी मोठी झाली तर ते गावातून वरात चालली होती लग्नाची. पूर्वी तुमच्याकडे वराती निघायची, आता वरातीचे कीर्तन ठेवते आता. बरं, पूर्वी वराती असायची. त्या वरातीतलं लग्न पाहिलं आणि त्या मीराबाईनं आपल्या आईला विचारलं, आई हे काय चाललं? हे लहान मुली विचारतात. आईनं सांगितलं, हे लग्न आहे, नवरदेवे, ही नवरी आहे, हा दुला आहे, ही त्याची दुल्हन आहे. राजस्थानमध्ये जन्माला आली ती, मेवाडमध्ये. आणि मग माझा दुल्हा कोण आहे म्हटली. माझा, लहान होती ना. आईनं सांगितलं, बघ हे कृष्ण तुझा दुल्हा आहे. कृष्ण म्हणजे कृष्णाची भक्ती होती घरात, कन्हैयाची मूर्ती दिली. हे बघ हा तुझा दुल्हा आहे. आणि त्या मीराबाईनं त्या कृष्णाशी नातं जोडलं. बघा, लहानपणापासूनच जोडलं. त्याला हार बनवायची, नैवेद्य बनवायची, आंघोळ घालायची, फुलं मांडायची, तेच काम करायची. लहानपणी एखादा पोरगा भगोरे गुरुजी चांगला तयार झाला, गायला लागला का, तुमच्याकडे आला, सरगम लावायला लागला, चांगला स्वर बसला, असं वाजायला लागला की लोक म्हणतो काय तयार झाला हो पोरगा. पण तोच पोरगा पुढं म्हणू द्या मला ब्रह्मचारी राहायचं. बाबा बाबा बाबा, सगळं घर त्याला नाव ठेवणार, लोक नाव ठेवणार. तसंच झालं ना हो. ती मीराबाई लहान होती तोपर्यंत त्या सगळं कौतुक करायचं तिचं, काय पोरगी भक्ती करते, देवाला नवरा म्हणते, तिला नैवेद्य दाखवते. पण ती लग्नाची झाली 16-18 वर्षाची तरी ती म्हणायची, हाच माझा पती, हेच माझं जीवन आहे, हेच माझं नातं आहे, मला दुसरं लग्न नाही करायचं. आता बघा काय झालं. लोग कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनासी. बाप तिला कुलनासी म्हणायला लागले, लोक तिला पागल म्हणायला लागले. विष का प्याला राजाजीन भेजा, पिबत पिबत मीरा हा. विषाचा प्याला सुद्धा पिला गड्या तिनं. घरातून काढून दिलं हो तिला. आई बोलत नाही, बाप बोलत नाही, घरदार जवळ करत नाही. पण तिनं जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा, जय राधा हे राधा हे राधा. मस्त सारंग रागात मस्त गोड भजन करायची, रोज नाचायची, रोज देवाची मूर्ती समोर मांडायची. किती भजनं म्हणता येतील, 8:30 वाजले हो आपले, आता काय करावं बरं. एवढे भजनं म्हणायची. पण का बरं तिचं विष अमृत झालं? का बरं तिचं नाव जगामध्ये आहे? का बरं मीराबाई भक्त म्हणून श्रेष्ठ झाली? नातं जोडलं हो तिनं. भजन करावं लागतं पण नातं जोडून करावं लागतं. ज्या दिवशी नातं जोडून कराल त्या दिवशी मग सदा नाम घोष हे तुमचं उद्दिष्ट होईल महाराज. तुमच्या जन्माचं उद्दिष्ट ठरेल ते. मीराबाईच्या जन्माचं उद्दिष्ट भजन झालं, राधेच्या जन्माचं उद्दिष्ट भजन झालं, तुकोबारांच्या जन्माचं उद्दिष्ट भजन झालं, ज्ञानोबारांच्या जन्माचं उद्दिष्ट ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरुण्या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू सदा नाम घोष, सदा हरी कथा. कथा काय, चिंतन काय, नामस्मरण काय, अखंड भजन, अखंड नित्य भजन, साधूच्या जन्माचा उद्योग. महाराज वेळ संपली कळलं आम्हाला, लक्षात आलं आमच्या. भजन हे साधूच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. मग तुम्ही भजन केल्यावर तुम्हाला मिळालं काय? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार,
भजनाचा परिणाम काय गुरुजींनी चाल लावली. सर्व सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो म्हणजे आनंद मिळाला, सर्व सुखाची राशी प्राप्त झाली. या जगात सर्व सुख म्हणजे फक्त देव आहे बरं का मार, दुसरं काही मिळत नसतं. भजनानं भजनानं देव घरी येतो तुमच्या, दुसरं काही सर्व सुख नाही तर कुठलं भारी मिळालं असं काही नसतं. भारी हेच आहे जगात, हेच कपडे आहेत, हेच जेवण आहे, सगळं कुठं जा हेच आहे, फक्त थोडी क्वालिटी बदलते, दुसरं काय बाकी तेच आहे. सर्व सुख शब्दाचा अर्थ आमच्या संतांनी केला पांडुरंग देव. देव मिळाला, देव. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार ल्या, आनंदे निर्भर. आणि त्या देवाच्या घरी येण्यामुळं आनंद निर्माण झाला. आणि तो निर्भरतेचा, तो काही काळ टिकणारा नाही, आज येईन उद्या नाही असा नाही, निर्भरतेचा आनंद प्राप्त झाला. नित्य तुकोबाराय डोंगरावर गेले, मला सांगा, डोंगरावर भजन केलं बरं का, नित्य भजन डोंगरावर केलं, देव डोंगरावर गेला. सर्व सुख ल्यालो. ज्ञानोबाराय आळंदीला गेले, देव आजही माऊलीच्या पाठीमागं उभाच आहे, तिथं उभाच आहे. नुसतं समाधीचं दर्शन होत नाही तुम्हाला, पांडुरंग रुक्मिणीचं दर्शन होतं आळंदीला. माऊलीची आळंदी नाही, देवाची आळंदी आहे. का देवाची? का देवेनं महाराज तेथे असे देव उभा, जैशी समचरणाची शोभा. का सर्व सुख ल्यालो. भजन करता करता देवच घरी आणला. पैठणला नाथ महाराज आहेत, आमच्या मराठवाड्यात तेवढी एक समाधी आहे, बाकी दुष्काळाचे पण तेवढे नाथ बाबा आहेत. बरं आहे, खांब आहेत ते खांब. हा जो जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, हे जे पट आहे नवरचा हा मंडपाचा, हा पांढरा पट खालच्या जमिनीला धरून जर आहे तो या खांबामुळं आहे. खांब काढला की मंदिर ढासळल, खांब काढला की मंडप खाली येईल. तसा ज्ञानोबाराय नावाचा पाया आमच्या वारकरी संप्रदायाला आहे, आणि तुकोबाराय नावाचा कळस आहे. पण कळसाला आणि पायाला भक्कम जर कोणी तारले तर नाथ महाराज रूपी खांबानं तारले बघा. म्हणून पिंगळा नाथ महाराजांचा आहे, विशाल महाराजाचा नाही, नाथ महाराजांचा आहे. तो त्यांनी गायला म्हणून ते फोकसला आहे बरं. नाथ महाराजांचा आहे तो. त्यांनी आणला पिंगळा, त्यांनी आणले वारुडं, त्यांनी आणली दादला नको गे बाई. सोपी सोपी भाषा आहे महाराज. मराठी माणसाच्या हृदयामध्ये अजून अर्थ करायची गरजच नाही नाथ महाराजांच्या अभंगाची महाराज. हो, ज्ञानेश्वरी भावार्थ आहे, तुकोबारायांचा गाथा भावार्थ आहे, पण नाथ महाराजांचं रामायण अजून जसंच तसंच आहे. खेड्यातले लोक वाचतात आमच्याकडं, शाळात न गेलेले, लगेच एक एक ओवीन त्याचा अर्थ, शाळात न गेलेला अर्थ सांगतो बघ. इतकं सोपं आहे. सुख दुःख समान सकळ जीवांचा, ही सोपी नाथ महाराजांची भाषा आहे. ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा धन्य जगी तोची एक हरिरंगीलाची, इतकी सोपी भाषा. ते नाथ महाराज. नाथ महाराज नाही गेले हो द्वारकेला. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, पाणी वाय हरी कावडीने. देव त्यांच्या घरी पाणी भरायला आला. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार ल्यालो. देव आला की मग सुखाच्या राशीच येत असतात महाराज. सगळं मिळतं मग. आनंदे निर्भर डुल्लत सु. अजून एक मिळाला, स्वाईसा कोठे आठवची नाही. विदेही स्थिती मिळाली. देहीच बरं का, देहामध्ये असतानाच काय होतंय, काय खातो, काय राहतो माहिती नाही पडलं. विदेही स्थिती मिळाली. कशामुळं? सदा नाम घोष, सदा हरिकथा. आणखीन एक फळ मिळालं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. एक आता हे सगळे फळं सांगताना 9:15 वाजले. अग्निरूप झालो म्हणजे काय झालं? ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. नामस्मरण करता करता ज्ञानदेव 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 म्हणतात ज्ञानदेव होतो. वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. भजन करता करता विठ्ठल 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 नित्य केलं, सारखं केलं. आणि नित्य केल्यामुळं, अखंड केल्यामुळं आता विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला तर विठ्ठलची जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. आता सगळीकडं देवनटना नाना परी, भरोणी उरला चराचरी. गाढवात काय, माणसात काय, रेड्यात काय, सगळीकडं देवच दिसायला लागला. त्याला म्हणता येतं आम्ही अग्निरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. आणखीन एक फळ आहे, लागोनी दी पापही नाही पुण्यही नाही. असं पाप पुण्याच्या विटाळातीत जीवन झालं. कशामुळे? सदा नाम घोष, सदा हरी कथा. विठोबा रखुमाई
भाव आपला थोडीशी वेळ 10-5 मिनटं लांबली त्याबद्दल माफी मागतो. उद्या मात्र कीर्तन बरोबर 6:30ला चालू होईल. 6:30 ते 8:30 सव्वा. या सगळ्या तरुणांनी काय मंदिर बांधलं महाराज, वा. सगळ्या तरुणांना धन्यवाद आहे बरं का. कधी मला वेळ गेला मला कळालंच नाही. आता बऱ्याच जणांची इच्छा होती सैनिक सांगा, जवान सांगा, द्रौपदी सांगा, आणि सांगितलं पाहिजे देव देश धर्मासाठी आपली मुलं तयार झाली पाहिजे. ऐका, तुम्ही सगळे बसलात म्हणून माझी प्रार्थना आहे तरुणांनो. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाकलं की माझे 200 कीर्तन येतात. रोज 2 कीर्तन आहे. आता शिवजयंती जवळ आली, 19 तारखेला शिवजयंती आहे. रोज 2-2 कीर्तन आता उद्यापासून आहेत. रोजच्या कीर्तनात शेवटी एक 5 मिनटं घेतो मी सगळ्यांसाठी, एक 2-4 मिनटं घेतो तुमच्या. ऐका, अंगावरची कातडी काढली तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता माझ्या संभाजी महाराजाच्या मुखातून बरं का. किती दिवस जगदंब जगदंब, 41 दिवस. ते आत्ता तुळापूरला कीर्तन केलं मी गुरुजी. तर त्या वढूला बसा बुक्काला बाबा इकडे बघा, 41 आत्ता ते मी कीर्तन केलं त्या वढूला गुरुजी. तर त्या वढूमध्ये त्या पुरातत्व खात्यामध्ये एक मुलगा कामाला आहे. आपण ही सगळी जशी माझी मित्र ह्या इगतपुरी तालुक्यातली ही सगळी पुढची बसलेली मुलं आहेत, खूप प्रेम करतात. कुठंही कीर्तनाला जा हजर असतात, शूटिंग काढतात, स्टेटस ठेवतात. महाराज लोकांच्या कीर्तनाला धावत पळत जातात. ही सगळी आमची मित्रमंडळी, जीवाची जीवलग आहेत महाराज. हो, फार प्रेम करणारी आहेत. मी का सांगतो, तुम्ही सगळे इथं जमलात, एवढा छान सप्ताह आहे, एवढं गोड गायन आहे. अभंगाची 2-3 चरणं ऐकली, राधा ऐकली, मीराबाई ऐकली, केवट ऐकला, द्रौपदी ऐकली, एवढ्या छान संप्रदायातल्या कथा ऐकल्या. कधी 8:45 वाजले आपल्याला कळालं नाही. जाता जाता एक प्रार्थना करतो. तर त्या पुरातत्व विभागातल्या एका पोरानं मला सांगितलं की आत्ता त्या वढूला ते साखळदंड सापडले राजांना बांधलेले. ते सगळे पूर्ण नाही आहेत पण त्याचे अवशेष, इतका तुकडा थोडा इतका तुकडा. तर त्या तुकड्याला उचलायला 2-2 माणसं लागतात. तुकडा उचलायला 2 माणसं लागतात, एकट्याला उचलत नाही ते. असा जर साखळदंड राजाच्या हाताला बांधला होता, हात काय मजबूत असेल हो मारा. हात बांधून 41 दिवस त्या संभाजी महाराजाच्या अंगावरली कातडी काढली जात होती. तरी सुद्धा जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. सांगू द्या पोरांनो, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या, लाल 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 तप्त करून सप करून त्या सळ्या डोळ्यामध्ये घातल्या. ज्या डोळ्यानं स्वराज्य पाहिलं, डोळ्यानं शिवाजी महाराजाला पाहिलं, ज्या डोळ्यानं जगदंबेचं दर्शन घेतलं, ज्या डोळ्यानं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, हो त्या शंभूबाच्या डोळ्यात सळ्या घातल्या. हो, तरी सुद्धा जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे तरुणांनो, घरी घेऊन जा. मीठ लावलं जात होतं हो अंगाला, तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. जगदंब म्हणणारी जीभच तोडून टाकली भगोरे गुरुजी, तरी मन मात्र आतून जगदंबच म्हणत होतं. 41 दिवस माझ्या संभाजी महाराजाच्या अंगा खांद्यावर अशी जागाच नव्हती जिथून रक्त गळत नव्हतं, पण धर्म सोडला नाही. आबासाहेब तुमचा पोरगा कामी आला, शिवाजी महाराज तुमचा पोरगा कामी आला, ओ हिंदू तुमचा पोरगा कामी आला, आबासाहेब हो राजमाता जिजाऊ बघा तुमचा पोरगा कामी आला. काय मुलगा आहे हो महाराज. मी शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजाचं चरित्र रोज कीर्तनात एक तरी उदाहरण सांगतो. खूप मुलं रडतात, खूप मुलं प्रेम करतात. अक्रूर महाराज तेवढा शिवा नावी सांगा, महाराज तेवढा बाजीप्रभू सांगा, महाराज तेवढा तानाजी सांगा. फार गरज आहे मुलांनो या इतिहासाची. हो, केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोल्डफ्लॅग क्लासिक उडंगरम पनामा पुड्या खाण्यासाठी जन्म नाही आपला, कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घालण्यासाठी जन्म नाही. ही मुलं लांबून कीर्तन ऐकायला आली. एवढा चांगला सप्ताह आहे, एवढं बाळ भैरवनाथाचं गोड मंदिर आहे, संपूर्ण आहे असं वाटतं कीर्तन अजून 1 तास चालावं. सांगत राहा महाराज, ऐकत राहतो आम्ही, एवढं गोड आहे. हे का कशामुळे महाराज हे आपल्यासाठी प्राण दिला हो या लोकांनी महाराज. त्यांची आठवण काढत चला. त्यांनी नातं जोडलं देवाशी. हो, नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर तालुका आहे पोरांनो. पारनेर तालुक्यामध्ये एक राळेगणसिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगणसिद्धीमध्ये एक सौरबावटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. तो जो पोरगा आहे ना, ऐका त्याचा बाप पोलीसमध्ये नोकरीला आहे मुंबईला, 2 लाख पगार आहे. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे. आईला पण 1 लाख पगार आहे. 3 लाख रुपये महिना घरामध्ये येत होता. पण पोरगा असा म्हणला नाही मी कशाला जाऊ सीमेवर. प्रकाश गुरुजी, महेश बाबा त्याने अभ्यास केला, व्यायाम केला, आपल्या संभाजीनगरला शिकला आणि त्याची मिलिटरीच्या परीक्षेमध्ये नोंद झाली, पास झाला. तर त्याला भारतीय सैन्य दलामध्ये 24 मराठा बटालियनमध्ये नोकरी मिळाली. देशाच्या मातीसाठी लढायला गेला.
तर 2018 साली गेलता, 19, 20, 21, 22, 23, 24 6 वर्ष देशासाठी लढला, कॅप्टन झाला. कॅप्टन 2 वर्ष गावाकडे आला नव्हता आणि मागच्या वर्षी आला तर आईनं त्याचं स्वागत केलं. दिवाळीचे सगळे पदार्थ त्याला खायला बनवले. माझा मुलगा आला, माझा बाळ आला, सगळ्या मायबापाने आनंद घेतला. त्याला दिवाळीची सुट्टी झाल्यावर कॅप्टन म्हणून सियाचीनमध्ये ड्युटीला जावं लागलं. तर तो सौरभ आवटी, एक मराठा समाजाचा पोरगा, महाराज 2 बंदुका हातात घेऊन देशाची सेवा करत असताना सियाचीन प्रदेशामध्ये खूप बर्फ पडतो, त्या बर्फाळ प्रदेशामध्ये ड्युटी करत होता. आधी माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ म्हणत होता. बंदुक्या घेऊन लढत होता. आपत्ती निर्माण झाली, नैसर्गिक बर्फ पडत होता. खांद्यापर्यंत, कमरेपर्यंत, पोटापर्यंत, खांद्यापर्यंत बर्फ होता. ढिला होता तोपर्यंत काही नव्हतं, पण 0.2 तापमान झालं. प्रकाश गुरुजी, बर्फ गोठायला लागला. वरून आदेश नव्हते बाजूला या म्हणून. आमचा प्राण गेला तरी चालेल, पण देश वाचला. काय प्रेम आहे हो महाराज, काय नातं आहे महाराज हे. अशी नाती जोडा. बंदूक घेऊन लढता लढता बर्फ डोक्याच्या वर गेला, वारा सुटत गेला, बॉडी खाली खाली घेत गेली. जवळजवळ एका दरीमध्येच पोरं पडली. आपल्या पोरांना वाचवण्यासाठी त्यानं हात खाली घातले, भरपूर मुलं वाचवली, पण शेवटी त्याचा हात खाली गेला. तो स्वतः दरीमध्ये पडला. नाव त्याचं सौरभ आवटी, कॅप्टन होते. ऐका, आणि त्या पोराची 15 दिवसानं बॉडी सापडली हो. 15 दिवसानं, काहीची 2 दिवसानं, काहीची 3 दिवसानं. पंढरी महाराज त्याची 15 दिवसानं बॉडी सापडली. तर पूर्ण बर्फमय झाली होती बॉडी महाराज. एखाद्या रसवंतीवर तुम्ही लादी पाहता का बर्फाची, तसं त्याचं शरीर झालं होतं. 25 वर्षाचा पोरगा बर्फाच्या लादीसारखा झाला होता. रे मायबाप, या देशाच्या रक्षणासाठी बर्फ कापावा लागला. बर्फ कापता कापता त्या पोराचा एक हात कापावा लागला, अर्धी छाती कापावी लागली, एक पायसुद्धा कापावा लागला गड्या. अर्ध्या संघाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळू लाल दिव्याच्या गाडीमध्ये दिल्लीला आली. दिल्लीवरनं पुण्याला आली, पुण्यावरनं हायवेनं ती नगरला निघाली. 1 लाख लोकांना सोशल मीडियाला माहिती झालं, सौरभ आवटी अमर रहे, सौरभ आवटी अमर रहे. सगळा देश, सगळा तालुका, जिल्हा त्याला पाहायला निघाला. 1 लाखाची गर्दी होती. रे बरवीरकर, हे घेऊन जा घरी. ऐका ऐका, अक्रूर महाराज साखरना युट्यूबला टाका. खूप जवानाची कीर्तनं केली, खूप शहीदाची कीर्तनं केली. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळे जवान अभंगाबरोबर सांगितलेत. अभंग संपला की 2 तास, 5 मिनटं, 1 तास, जेवढा वेळ मला मिळेल तेवढा समाजाला मी प्रत्येक तरुणाला शिकत गेलो. या कथा माझ्या घरी घेऊन जा बरं. मी बेंबेच्या देठापासून सांगतो, झालंय माझं कीर्तन. आई धावत गेली महाराज, आणि आईनं आपला पोरगा पाहिला. खूप रडली हो महाराज. माय असते ना महाराज, ते खूप रडली महाराज. मिठी मारली लेकराला, घालवून असा हात फिरवला. पाहते तर बाळाला हात नाही, माझ्या छाती नाही, पाय नाही. खूप रडत रडत विचारलं, माझ्या बाळाचा हात कुठे, छाती कुठे? मी तर 2 हाताचा पोरगा दिलता, मी तर सर्वांगाचा पोरगा दिलता, माझ्या बाळाचा हात कुठे? कोण सांगणार होते आईला की तुझा बाळ देशाच्या मातीचं रक्षण करता करता बर्फामध्ये पडलाय. देश सेवेसाठी त्यानं शहीद झालाय. हातो वा प्राप्स्यसी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महिम, गीतेमध्ये श्लोक आलाय. युद्धामध्ये जर अर्जुना तो मरण पावला ना, स्वर्ग मिळेल तुला, स्वर्ग. आपल्या देशासाठी रे. छातीवर गोळ्या झेलतात महाराजी मुलं, आणि गोळ्या झेलून ती माय रडत रडत त्याला वाटी लावते. खूप मुलं आहेत महाराजाशी, खूप मुलं आहेत. तुम्ही खूप सांगू शकतो मी तुम्हाला. आपल्या सिन्नरजवळ ते मला मागाशी तुम्ही आठवण केली. या बाबानं मला सांगितलं, बाबा तुमचा तो सिन्नरचा केशव गोसावी ऐकल्याशिवाय मी झोपत नाही. अशी खूप कथा आहे, शिवानावी आहे, खूप आहे यूट्यूबला. कधी 8:45 वाजले आपल्याला कळालं नाही. हे घेऊन जा महाराज जवान घरी. आपल्या मुलाला असे संस्कार द्या, देशाचे, धर्माचे, देवाचे. का संस्कार तुम्ही देवाचे द्या, देशाचे द्या. हे मंदिर त्याच्यासाठी लागतात महाराज. लोक म्हणतात ना मंदिरं कशाला बांधायची. अहो हे महाराष्ट्राचं वैभव आहे मंदिर म्हणजे, हा सप्ताह म्हणजे. अरे मंदिर बांधले म्हणून तर तुम्हाला इथं कीर्तन ऐकायला मिळतंय. प्रकाश महाराज, भगुरे गुरुजी किती गोड चाली, हे कुठं ऐकायला मिळतील? हे मंदिर नसल्यावर नाही महाराज. हे मंदिर गरजेचंच आहे. अरे आपल्या घराला जर आपण कोटी रुपये घालतो तर मंदिरला आपण 10,000 रुपये देऊ शकत नाही. वर्गणीतून करायची ती थोडी 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 करून काय गोड मंदिर बांधलो. आता
मी येणार आहे तुमच्याकडे, दरवर्षी येणार, काळजी करू नका. सोडत नाही मी एकदा आल्यावर 2-4 वर्षे. फार गोड आहे, वेळ आपली जास्त झाली. असं नातं देवाशी जोडा, धर्माशी जोडा, किंवा शंभूबासारखं धर्माशी जोडा, जवानासारखं देशाशी जोडा, किंवा माझ्या तुकोबारायांसारखं नामस्मरणाशी जोडा. सदा नामघोष, सदा हरिकथा, असं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनात भजन झालंच पाहिजे. एकदा 2 हात वर करा सगळे, करा करा. मन हरी बोल, जय जय राधा हरी बोला बोला बोला. जय राधा मन हरी बोल, जय जय राधा जय जय राधा रमण हरी बोल, हरी बोल. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा, जय जय राधा, जोरात जोरात. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. ओ जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. आवाज. क्या बात है. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. ओ जय जय राधा. हो जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा जय जय राधा रमण हरी बोल, बालभैरवनाथ भगवान की, बालभैरवनाथ भगवान की, बालभैरवनाथ भगवान की. विठ्ठल बोली ले कोई विडेवा कोणी मुकरी. करा क्षमा राधा महाराज, नाही विचारला अधिकार मिया बोला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पैल करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध येरा. देव तुकाराम. आपल्या भरवीर खुर्द गावामध्ये आपल्या गावचं आराध्य दैवत की ज्या बालभैरवनाथ महाराजांनी आपल्या गावातील सर्व जाती धर्माला एका श्रद्धेच्या अतीव बंधनात बांधून ठेवलेलं आहे. अशा बालभैरवनाथ महाराजांच्या नूतन मंदिराचा कलशारोहण समारंभाचा कार्यक्रम आजपासून 8 दिवस सुरू होणार आहे. आणि हा जो हरिजागर या ठिकाणी चाललेला आहे, या हरिजागराच्या निमित्तानं पंचक्रोशीतील सर्व वारकरी मंडळी, बालभैरवनाथ महाराजांवर अतीव श्रद्धा असलेले पंचक्रोशीतीलच नाही तर संपूर्ण इगतपुरी तालुक्यातले नवे नाशिक इगतपुरी तालुक्याच्या पलीकडे सिन्नर असेल अशा तालुक्यातून या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी आमच्या भरवीर खुर्द गावाच्या वतीने प्रथमतः त्यांचं आभार मानतो. आणि या ठिकाणी आजची जी कीर्तनरूपी सेवा आहे, ही सेवा वारकरी भूषण संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आदरणीय हरिभक्तीपारायण अक्रूर महाराज साखरे, अतिशय सुंदर सुश्राव्य असं कीर्तन त्यांनी इथं केलेलं आहे.
आवाजामध्ये गोडवा तेवढाच दमदारपणा. आणि महाराज तुमचं हे जे कीर्तन आहे हे आम्ही बऱ्याचदा ऐकलेलं आणि याच्यासाठी नाशिकमधून मी भरूरमधलाच आहे पण नाशिकमध्ये राहतो आणि माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना नुसतं समजलं की अक्रूर महाराजांचं कीर्तन आहे तर जाधव सर म्हणून आहेत, नाशिक मनपामध्ये शिक्षक आहेत, ते या ठिकाणी मला बोलले सर मला घेऊन चला, मलाही कीर्तन ऐकायचं आहे. तर अशी खूप मंडळ आहेत ज्यांचे आपल्याला नामोल्लेख करता येणार. सुरुवातीलाच महाराज खुरेगावचे असतील, बऱ्याच लोकांचा उल्लेख केलेला आहे. महाराजांना ओळखत नाही असं कोणीच नाही. आणि शेवटी छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा आपले महाराष्ट्राचं जे दैवत आहे, मी तर पहिल्यांदा कुलदैवत किंवा दैवत जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. तुम्ही जो प्रसंग सांगितला महाराज, अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. आम्ही शिक्षक आहोत पण जी बोलण्याची ताकद आहे आणि खरोखर महाराज लोकांना, शिक्षकांना ऐकणारे कोण फक्त 20-25 विद्यार्थी असतात, परंतु तुम्हाला ऐकायला अख्खा महाराष्ट्र असतो. आणि या ठिकाणी आपण अतिशय सुंदर असं कीर्तन आपण सादर केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीनं. तुमचे आभार. त्याचबरोबर या ठिकाणी गायनाची साथ देणारे महेश्वर भगरे गुरुजी, त्याचप्रमाणे प्रकाश महाराज कातकडे गुरुजी, या दोघांचाही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार मानतो. तसंच या ठिकाणी मागं ज्यांनी साथ दिली गायनाची असे बेलूचे वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे पखवाजवादक विशाल महाराज बेलूकर यांचे विद्यार्थी, विकास महाराज बेलूकर यांचे विद्यार्थी. आणि ह्या कार्यक्रमांचं नियोजन ज्यांच्या हस्ते झालं ते पंढरीनाथ महाराज साने. आणि त्याचप्रमाणे आमच्या भरूर खुर्दचे वारकरी भूषण आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज टोचे, या सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं होतं. सर्वांनी अतिशय छान पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे. आणि महाराज तुम्ही मगाशी जे उदाहरण दिलं की आज भैरवनाथ महाराज हे विठ्ठल आहेत आणि सर्व वारकरी आहेत, तर खरोखरच या येत्या 8 दिवसामध्ये या भरूर खुर्द गावामध्ये पंढरीच अवतरणार आहे. आणि बालभैरवनाथ हे विठ्ठलच आहेत आमच्या दृष्टीने. त्याचं थोडक्यात सांगतो महाराज की आमच्या गावातला सीमेवर लढणारा सैनिक असेल किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी चाकरमानी असेल नोकरी करणारा, ते सर्वजण यात्रेला अगदी सुट्टी मिळाली नाही तरी चालेल. आणि त्यांच्या ऑफिसातल्या सर्व वरिष्ठांना माहीत असतं की हा भरूरकर माणूस आता थांबणार नाही. बालभैरवनाथाची यात्रा म्हणजे आम्हाला दिवाळी आणि दसऱ्यापेक्षाही प्रिय असते. तसंच हा जो कार्यक्रम आहे, आता मी आपल्या सर्व गावकरी इथं जमलेले आहेत. मला माहीत आहे महाराज की प्रत्येक घरातल्या माणसाने आपल्या लेकी बाळींना ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना गेल्या 8-15 दिवसापासून फोन केलेले आहेत की बाई 16 तारखेपासून 23 तारखेपर्यंत बालभैरवनाथ महाराजांच्या कळशारोहण कार्यक्रमाचा उत्सव मोठ्या जोरात आपल्या भरूर खुर्दमध्ये होत आहे, तू हजेरी लाव. तर आपल्या मुलींना, आपल्या बहिणींना, आपल्या आत्यांना, कोणी असतील आपल्या बाहेरगावच्या ज्या सासूरवासणी आहेत त्यांना माहेरला आमंत्रित करण्याचं आणि माहेरला बोलवण्याचं, एकाच वेळेस सर्व माहेरवासनी जमण्याचं एकमेव श्रद्धास्थान आमचं बालभैरवनाथ आहे. आणि या बालभैरवनाथावर अतिश्रद्धा असलेल्या सर्व ग्रामस्थांना यांना मी संपूर्ण गावाच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने धन्यवाद देतो. आणि आजच्या पंक्तीचं ज्यांनी अन्नदान दिलं तर हरी आडळ आणि हरी चंदू आडळ या दोघांना मी आमंत्रित करतो की त्यांनी इथे यायचं आहे. थोडक्यात उद्या 17 तारीख आणि उद्या गुरुवारी खानदेश रत्न हरिभक्तपरायण महाराज जेऊरकर यांचं कीर्तन होईल.